नमस्कार. मी ऋतिका म्हणजेच चित्र. तर हा आहे आपल्या या प्रवासातील शेवटचा भाग. गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे मिळून बाप्पाची मूर्ती घडवत होतो आणि आज आपला बाप्पा पूर्णत्वास येत आहे. माझ्यासाठी ही एक केवळ मूर्ती नाही, तर भावना, श्रद्धा आणि प्रेम यांचं एक प्रतीक आहे. हे काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं. हे काम मी आयुष्यात पहिल्यांदाच केलंय आणि खरं सांगायचं तर याबद्दल मला पूर्वी काही फारशी माहितीच नव्हती. आणि त्यामुळे माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पण त्या चुका म्हणजे शिकण्याचाच एक भाग होता. मातीपासून ते मूर्ती रंगवण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी एक नवीन होता. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता, कारण पहिल्यांदाच मी स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवायचा प्रयत्न केला. सुरुवातीला फक्त माती हातात घेतली तेव्हा हे काम कसं होईल याची जरा देखील आयडिया नव्हती. मनात भीतीसुद्धा होती. पण जसजशी बाप्पाची मूर्ती आकार घेऊ लागली तसतसा आत्मविश्वास वाढला आणि भीतीसुद्धा कमी झाली. आणि हा प्रवास मला आयुष्यभर लक्षात राहील. तर हा होता माझा पहिला अनुभव बाप्पाची मूर्ती बनवण्याचा. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. धन्यवाद.